तिच्याशी? तुम्ही बोलायचो तिच्याशी. हा म्हणजे तुमचं ऐकेल नव्हती म्हणून तुम्ही बोला. आणि ती पठारे सरांना पण सांगणार आहे हो. तर तुम्ही प्लीज बोला तिच्याशी. ठेवतो आम्ही फोन. हो ठेवतो आम्ही. बाय. हॅलो माझा ऐका. हॅलो. काय झालं? पूर्व PhD सोडू राहिल्या. काय मूर्खाई कधी डोक्यावर पडलीये का? पर्या असं कसं करू शकते यार? PhD कशा सोडू शकते? PhD. पर्या ऐक, हे बघ, हा तिचा डिसिजन आहे, हे तिचं आयुष्य आहे. आणि तसंही आता तुमच्यात तसा काही संबंध नाही. संबंध नाही का सर? संबंध नाही का सर? मित्रमैत्रीण आहोत आम्ही चांगले. एक ती चांगली विद्यार्थिनी आहे. चांगल्या विद्यार्थिनीचं नुकसान झालेलं मला चालणार नाही सांगून ठेवतो. यार PhD कशा सोडू शकते यार? ओके ओके, हे बघ, तू हायपर नको होस. नाही हायपर नाही मी, हायपर नाही. आपण एक काम करू, तू फोन कर पूर्वाला. फोन करतो. आणि तू तिला समजाव की हे जे तू काही करतेस तो मूर्खपणा आहे, प्लीज असं करू नको. सांगतो. पण शांतपणे. शांतपणेच बोलणार आहे मी. एवढं काय ते PhD सोडू राहिले ना, त्यांना शांतपणेच सांगणार आहे की PhD. हायपर नको. हायपर नाही होणार आहे मी. हायपर नाही होणार आहे. फोन का नाही उचलू राहिले यार? मला नाही माहिती. सॉरी, तुला कसं माहिती असणार आहे? काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काहीतरी घरात भांडण झालं असणार आहे. किंवा पठारे सर काहीतरी बोलले असणार आहे. कोण पठारे सर? सोड, आपल्याला आता या क्षणी त्यांना भेटायला जावं लागणार आहे. हा ओके. चल. हा ओके. पर्या, अरे पर्या ऐक. काय? कुठे जायचंय ते ठरव ना तू. चल. ओके, एक मिनिट. अरे ऐक ना. काय आहे? अरे बॅग घ्यायची आहे. तर मग बॅग घे ना पटकन. हो एक मिनिट. ऐक मी पर्या. पर्या. पप्पी काय घ्यायचं राहिलं का आता? सगळं मलाच काय विचारू राहिला तू? तुला नाही माहिती का? अगं हे माझ्यावर का चिडून राहिली आता? मी काय केलं? सगळे माझ्यावर चिडतात. सॉरी. सॉरी वेरी म्हणू नको का? आता मम्मा काकाला सॉरी म्हणते तू काय? थांब, मी आठवतो काय राहिलं बघ. बघ, रुमालाची जोड झाली, ती सॉक्स झाले. मी सांगते, मला माहितीये सगळं झालंय. आता फक्त ते छाया काकूचे ब्लाऊज पीसेस आहेत ना, ते द्यायचे लेडीज टेलर कडे. आणि मग ते कलर्स मधनं जो सिलेक्ट केलेला ड्रेस आहे ना, तो कलेक्ट करायचा बस. मला माहित होतं. बघ आता बाकी काय राहिलं नाही. आता ते पेजीच्या असं जायचं तुला, हा ना? नाही का नाही जायचं? ते लग्नाची काम आहेत घरी म्हणून सुट्टी घेतली. म्हणजे तू लग्नाला तयार आहेस? हा. हो. मग काय प्रश्नच मिटला ना. अगं पण लग्नाला तर लेट आहे ना अजून. तोपर्यंत PhDचा क्लास कशाला बुडवायचा? नाही जायचं मला क्लासला. आत्या. काय रे? थांब, मी आलो, एक काम आहे. हा. काय? ते कसा दिसू राहिलो मी? छान. मुरुम बिरुम नाही आले ना तोंडावर? नाही ते
आले असेल तर म्हटलं फेशियल करून घ्या ब्युटी पार्लर मध्ये, तेच विचारायचं होतं. तुला वाटू राहिलं का फेशियल करायचं? चल मग लगेच करू, चल ना. नाही नाही नाही, उद्या करू ना. हं? उद्या करू फेशियल, एवढं काही महत्वाचं नाही. एक दुसरं काम आहे जरा महत्वाचं. लक्ष्मीकांत बोराडेचा नंबर आहे का तुझं? काऊन? कौन कौन सांगा लागलं ना तुला कौन. शिव्या घालायच्या काय तुला फोन करून? हा 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 फोन करून शिवाय घालणार आहे त्याला आता मी. असं नको करू रे मुन्या. हा आता असं कशाला करू राहिला तू? मला नंबर दे. नाही बाई, मी नाही देत नंबर. आत्या, आपलं सगळं चांगलं चालू आहे ना? चांगलं होऊ राहिलं म्हणूनच वाईट होऊ नये म्हणून नंबर नाही देऊ राहिली मी. आत्या तुला कळून नाही राहिलं. आत्या तू मला नंबर दे. हे बा, आपलं सगळं चांगलं चालू आहे. मी त्याला ठणकावून सांगणार आहे. जर आता तू आमच्या घरात काही गडबड केली तर निकमाशी गाठ आहे. दोरी सुटन ती सोड. नको असं करू. आत्या नंबर दे. नको नको, कशाला वाढवा करतो उगीच. हा ठीक, तू नको देऊ नंबर. मी प्रकाश मामांना घेऊन त्यांच्या घरी जातो. नको, देते ना नंबर. हा हा घे नंबर. भांडू नको. हम्म. हा हा मी बघतो कुठाला काय करू मी नको. बघतो काय करायचं ते. तू जा, जाऊ तू जा. कुठं ना करू नको बरं का? नाही करत आत्या, तू जा. वहिनी, ओ वहिनी. हॅलो. हॅलो काका. हा बोल कविता. काका पराग बोलू राहिलो. हा, तेच म्हणजे कसं तुम्हाला असं एकीने बोलता येत नाही ना. आता चान्स मिळाला कविताच्या नावानं. बोला बोला, काय बोलता? काही नाही ते हे काही नाही का? पण ठेवतो फोन. हा. बोलायचं आहे काका, बोलायचं आहे बोलायचं आहे. हा हो का? बोला बोला की. कुठे आहे तुम्ही आता? आम्ही बघा आता हा न्यू कोमल टेलर्सच्या जवळ आहे आणि आता तिकडून कलर्स कडे जाणार आहे. गुरु आहे तुमच्या सोबत? काही काम आहे का? आज जरा बोलायचं आहे त्यांच्याशी. मग तुम्ही तिला फोन नाही केला का? नाही आता काय मग करा की फोन. काका काऊन परीक्षा घेऊ राहिले? मी त्यांना फोन केला पण त्या फोन नाही उचलू राहिले. असं आहे का? नाही रेंज नसल ती तर खाली गेली ना. फक्त बघा आज हा आली आली बघा आली. हा 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 देतो. हा थांबा थांबा. हा 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 आली. पप्पी कविताचा फोन आहे. आपली कविता. अगं, कट कोण केलं? मला नाही बोलायचं. अजून चालूच आहे तुझं? अगं तुला शपथ घातली होती ना मी फोन कर म्हणून. बोलीच नाही तुझी. हा, पण मी शपथ मोडली आहे. अरे आणि तसलं काही नसतं ते शपथ वगैरे. मला नाही बोलायचं. तू त्यांना सांगितलं का आपण कुठे आहे ते? सांगायला पाहिजे होतं का? नाही नाही नाही, नव्हतं सांगायचं. नाही सांगितलं. हा पर्या, आता तू कुठे चाललायस? पूर्वाला भेटायला.
तू अजून पूर्वाला भेटलाच नाहीयेस? नाही, मला अर्जंट आता पूर्वाला भेटावं लागणार आहे. तू बस, मी आलोच. हा, 1 मिनिट, मी इकडे बसून काय करू? बस. ओके, त्यापेक्षा मी येते ना तुझ्या बरोबर. बर, चल. हा चल. मुन्या काय कुठं? अरे आत्ताच आली ना ती. घरी आणावं, पाणी विचारावं, काही कळतच नाही का रे? हा? चुकलं माझं. अनुष्का, तू आत्यासोबत इथे गप्पा करत बस, मी आलोच. आत्या आलोच. तू थांब. अरे पर्या, ह्यांना कुणी सांगितलं आपण इथे? मीच म्हणजे तू शपथ मोडली, मी शब्द फिरवला. चल भेटू त्यांना, बोलू. मी नाही येणार. आलीच ते. अरे परागराव, नमस्कार. चला चहा घे सरा. मला पूर्वाशी बोलायचं. हो का? मग हा बसून बोलू की. हा? म्हणजे काही सिक्रेट आहे का? तुम्ही PhD का बंद केली? एवढं काय झालंय? PhD अर्ध्यात का बंद करू राहिल्या तुम्ही? पप्पे, तू PhD का सोडून राहिली? मला अभ्यासाचा कंटाळा आलाय. काय? नाहीतर काय, केवढा अभ्यास करावा लागतोय. मला वैताग आला अभ्यासाचा. काही का बोलू राहिल्या तुम्ही? काही का बोलू राहिल्या? काही काऊन बोलू मी? मला आता PhDत इंटरेस्ट उरला नाही. अगं पप्पे, तू काय बोलून राहिली? तुम्ही खोटं बोलू राहिल्या. निदान पटन असं कारण सांगा. तुमच्यामुळे माझं माझ्या PhDत लक्ष नाही लागू राहिलं. माझ्यामुळं? हा, तुमच्यामुळंच. तुमचं लग्न होऊ राहिलंय, त्यामुळं माझ्या घरचे घाईघाईत माझं पण लग्न लावू राहिले. दोन्ही घरांमध्ये स्पर्धा चालू झाली, कुणाचं लग्न आधी होणार. मला नाही सहन होते हे सगळं. तुम्ही काऊन लग्न करू राहिले? मी? अहो, मी करणारच होतो ना लग्न. हा, फक्त थोडा आता घाई मध्ये करू राहिलो, पण तुम्हीच म्हणलं ना लवकर लवकर लग्न करा म्हणून. पण दोन्ही घरात आता स्पर्धा चालू झालीये.
त्यात माझ्या PhDच्या थिसिसचं सबमिशन पण जवळ आलतं, ज्याच्यावर मी नाही लक्ष देऊ शकले. अशी नाही, मला नाही करायची PhD. एक मिनिट, मी तुम्हाला काऊन हे सगळं सांगू राहिले? तुम्ही सरका, मला जाऊ एक द्या. मिनिट, सांगावं लागेल. सांगावं लागेल. हात सोडा माझा. नाही सोडणार. आधी मला सांगा, PhD का बंद करू राहिले तुम्ही? लोक बघतायत, हात सोडा. लोकांना बघू द्या. मला लोकांची चिंता नाहीये, मला तुमची चिंता आहे. तुम्ही समजून का नाही घेऊ राहिले? प्रॉब्लेम्स वाढतील याच्यानं. वाढू द्या ना प्रॉब्लेम. मला सांगा, तुम्ही PhD का बंद करू राहिले? हात सोडा तुम्ही माझा. तुम्हाला काऊन सांगू मी हे सगळं? तुमचा काय संबंध? संबंध आहे. हा? संबंध आहे. आपलं लग्न मोडलं म्हणून काय झालं? तरीही मी तुम्हाला आपला मानतो. नाहीतर कुठल्या नात्यानं आपण एकमेकांना प्रॉमिस केलं होतं की आपण एकमेकांना मदत करू म्हणून? सांगा ना, कुठल्या नात्यानं? हे बघा, मी तुमच्या PhDचं स्वप्न धुळीत मिसळताना उघड्या डोळ्यानं पाहू शकत नाही. मी एक अशी मुलगी पाहिली होती जिने स्वतःच्या स्वप्नासाठी लग्न मोडलंय. इतकी जिद्दी होती ती. हे बघा, हार मानायची नाही. लढणं मी तुम्हाला सोडू देणार नाही. मी तुम्हाला हत्यार खाली टाकू देणार नाही. एक सांगतो, तुमची PhD पूर्ण होणार आहे. मी तुम्हाला ती पूर्ण करायला लावणार आहे, आणि हे वचन आहे. सर, या. गुड मॉर्निंग सर. अरे काय कस काय आज या भागात कस काय येणं केलं? तुम्ही असं का बोलू राहिले सर? मला काही कळू नाही राहिलं. अरे बाप, काय कळू नाही राहिलं? हा माझं काही चुकतंय का सर? नाही नाही, विषयच नाही ना. तुमचं कसं चुकल? अरे तुम्ही बसा ना. अरे उभ्या का? बसा. मी बसते सर. बस बस. किती दिवस येणार तुम्ही आता कोर्स वर्कला? अच्छा, नाहीच येणार का? विषय संपवला तुम्ही. तुम्ही PhD बंद करणार असं ऐकू राहिलो मी. खरंच PhD बंद करणार तुम्ही? काय उत्तरच नाही म्हणल्यावर मी ऐकलेलं खरं मानून चालतो मी. कोण म्हणलं सर तुम्हाला? मी कोण म्हणलं असेल? सांगा बरं. नाही सर, नाही माहिती मला. तुमचे हितचिंतक
त्यांना तुमची एवढी चिंता आहे की सकाळी सकाळी घरी आले आणि म्हणले पूर्वा मॅडम पीएचडी बंद करू राहिल्या. म्हणजे